प्रार्थनेच्या वेळेस तुम्ही कसं व्यवहार केले माहिती नाही, because there was so much fear all around. कारण सर्वत्र खूप भीती होती. I believe that you are not carried away by fear. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही भीतीने वाहून गेले नाही. And we keep on hearing negative news, आणि आपण सतत नकारात्मक बातमी ऐकत राहतो fearful news. आणि भयकारक बातमी. People are suffering more because of fear. आणि लोक भीतीमुळे अधिक दुःख सोसत आहे. I know, though they have said the medicines are there. जरी त्यांनी सांगितले की औषधे उपलब्ध आहे. One more medicine was there, remdesivir or something. That name I don't know. रेमसेडियर काय एक औषध होते ते देखील उपलब्ध होते. It was the only medicine used. आणि तो एकुलता एक औषधाचा ते उपयोग करत But होते. now they say that it should not be given. पण आता ते म्हणत आहेत ते औषध देखील आम्ही असं रोगींना दिले नाही पाहिजे. That's why I told my wife, म्हणून पास्टरांनी मला praise God for सांगितलं, Jesus. प्रभूची स्तुती असो येशूसाठी. The more things become impossible, आणि जितकं अधिक गोष्टी अशक्य होतो, our faith makes it possible. आपला विश्वास त्या गोष्टीला शक्य बनवतो. Amen. आमेन. अगर ये सब हेल्प होता तो हम लोग प्रभु का फेथ को छोड़ के इसके पीछे भागते थे. Many are praying for a vaccine. आणि अनेक लोक लससाठी प्रार्थना करत आहे. I mean, they hope that vaccine आ गया सब ठीक हो आणि जाएगा. त्यांना वाटतं एकदा लक्ष आले तर सर्व काही ठीक होणार. What if they give vaccine and then later on say, अरे यार उसमें कुछ तो गड़बड़ था. See, our hope should be in Jesus. आपली जी आशा आहे येशूवर असले That पाहिजे. is faith. आणि तोच आहे विश्वास. Amen. आमेन. That's why the word of God is very important. म्हणून देवाचे वचन खूप महत्त्वाचे Keep on आहे. hearing the word. सतत देवाचे वचन ऐकत These राहा. kind of things, many things will keep on coming. आणि अशा प्रकारची अनेक गोष्टी येत You राहणार. cannot pray, Lord अभी ये आया, इसके लिए एक वैक्सीन प्रभु 1 साल से रुका है, 2 साल से रुका है, फिर तीसरा, अब प्रभु इसके लिए. Jesus is the healer. येशूच आरोग्यदाता आहे He'll never change. आणि तो कधीच बदलत He's नाही. the same yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुगासाठी A time is सारखं coming. वेळ येत आहे. You'll see great healing. तुम्ही महान आरोग्य पाहणार. Not only healing, फक्त आरोग्य नाही, but living in divine health. पण दैवी आरोग्यामध्ये देखील तुम्ही That is राहणार. what is coming. आणि अशीच गोष्टी येत आहे. Don't run away from God. आणि देवापासून दूर जाऊ Don't नका. run away from the church. आणि मंडळीपासून दूर जाऊ नका. Don't run away from believing the word. आणि वचनावर विश्वास करण्यापासून थांबू नका. God is showing through all this आणि देव ह्या सर्व गोष्टींद्वारे दाखवत that we आहे need to be connected to God. We need to be connected to the word. की आपण देवाशी जुडले गेले पाहिजे आणि नेहमी आपण वचनाशी देखील जुडले गेले पाहिजे. Amen. Okay, आमेन. today I'll teach you. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. God wants us to put on the new garment. आणि देवाची इच्छा आहे की आपण नवीन वस्त्र धारण केले Yeah, पाहिजे. God has given us a new garment. आणि देवाने आपल्याला एक नवीन वस्त्र दिलेली आहे. Okay. Sin had defiled us. आणि पापाने आम्हाला दूषित केले Sin होते. has made our garments filthy and unrighteous. आणि पापाने आमचे जे वस्त्र आहे अनितिमान केले, घाणेरडी केले. The Bible says in Isaiah 64:6, आणि यशाया 64:6 मध्ये we are सांगितले all आहे as an unclean thing, and all our righteous deeds are like filthy rags. आणि आपलं सर्व जे नीतिमान कृत्य आहे घाणेरडी चिंध्यांसारखं आहे. That's the way God sees our garments. आणि असं प्रकारे देव आपल्या वस्त्रांना पाहतो. Our garments are full of filth and dirt. आपले जे पोशाख आहे पूर्ण मलीने भरलेले आहे, घाणाने भरलेली आहे. Even the most righteous deeds of man आणि मनुष्याची सर्वात नीतिमान कृत्य देखील in the sight of God देवाच्या दृष्टीमध्ये is very, very dirty. ती खूपच घाणेरडी So we आहे. are disqualified म्हणून आम्ही अपात्र ठरले आहे and we cannot stand in the presence of God. आणि आम्ही देवाच्या सानिध्यात उभं राहू शकत नाही. I'm teaching all this आणि हे सर्व मी तुम्हाला so that शिकवत to आहे establish a ground. तुमच्या जी भूमी स्थापित करण्यासाठी. This also means ह्याच्या अर्थ हे देखील no आहे matter की काय झाले तरीही how best man tries to do आणि किती उत्तम मनुष्य करण्याचा प्रयत्न करतो the righteous deeds, नीतिमान कृत्य, it is worth nothing before God. ती देवापुढे काही मोलाची नाही, शून्य आहे. This filthy garment also means ही जी घाणेरडी वस्त्रे याचा अर्थ हे देखील आहे our identity, that is sin. आपली जी ओळख जी पाप आहे It has changed us जे आपल्याला बदलून टाकलेली of आहे. who we were आम्ही कोण होते to त्याच्यापासून who we are today. आता आम्ही कोण आहे त्याच्यामध्ये So पापाने आम्हाला God बदलून wants टाकले. to bring us back म्हणून देवाची इच्छा आहे की देवाने आपल्याला पूर्ववत स्थितीमध्ये परत आणले पाहिजे, to that position. त्या पदाकडे.
where we are freely accepted जिथे आपल्या मोकळीकतेने स्वीकार and होतो can stand boldly आणि आपण धैर्याने उभं राहू before शकतो God देवापुढे as His true children. त्याच्या खरा लेकरू म्हणून. Amen. Amen. He doesn't want you to feel guilty, आणि देवाची इच्छा नाही की तुम्हाला दोषी वाटले पाहिजे, unrighteous, अनितिमान वाटले पाहिजे, fearful. भयकारक वाटले पाहिजे. He doesn't want that we should feel ashamed to come to Him. आणि देवाची इच्छा नाही की आपण लाज धरून देवापुढे आले पाहिजे. He wants us to come boldly आणि देवाची इच्छा आहे की आपण धैर्याने त्याच्या पुढे आले पाहिजे. anytime, आणि कधी every time, आणि दरवेळेस without the consciousness of sin पापाची जाणीवता नसून or the punishment of sin. किंवा पापाची शिक्षा नसून. That is the relationship God wants us to have with Him. आणि असंच नातेसंबंध देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या बरोबर धरले पाहिजे. Amen. आमेन. But that is not the relationship Christians are having today पण अशा प्रकारच्या नातेसंबंध ख्रिस्ती लोक आज ठेवत नाही because of the wrong knowledge of God's word. देवाच्या वचनाच्या चुकीच्या ज्ञानामुळे. Amen. आमेन. Our relationship should be same. आपलं जे नातेसंबंध आहे सारखंच असले Not पाहिजे. one day high, one day low. एक दिवस उंच एक दिवस खाली One नाही. day you're afraid, one day you're not afraid. एक दिवस तुम्हाला भीती वाटते एक दिवस तुम्हाला भीती वाटत So नाही. that is the position God wants us to have. आणि तसंच पद देवाची इच्छा आहे की आपल्याकडे असले पाहिजे. And He's come to give us that. आणि देव आपल्याला तो पद He has देण्यासाठी आले. made provision. त्यांनी आपल्यासाठी उपाय केलेली But आहे bring a new robe, a new garment, आणि त्यांनी आपल्यासाठी एक नवीन वस्त्र आणले आहे which God calls is the best robe, जो देव उत्तम जगा असं म्हणत आहे. where He wants us to put it on जिथे देवाची इच्छा आपण तो जगा पांघरला and पाहिजे live with the consciousness of the new robe. आणि त्या नवीन जगाच्या जाणीवतेने आपण जगलो पाहिजे. Amen. That Amen. is God's desire for us. आणि ही देवाची अभिलाषा आहे आपल्यासाठी. He wants us to have a new identity, आणि देवाची इच्छा आहे की आपल्याकडे एक नवीन ओळख a असली new पाहिजे, garment, एक नवीन जगा असले पाहिजे spotless and sinless, आणि जी निर्दोष आहे पाप विरहित without आहे without feeling of any guilt. आणि कुठलाही दोषी भावना नसून. That's the garment He wants us to wear. आणि अशा प्रकारच्या जगा देवाची इच्छा आहे की आपण पांघरले पाहिजे. He never removes it. आणि देव तो जगा It कधी is the lack of right knowledge that we remove it. आणि ही योग्य ज्ञानाची कमतरता आहे ज्याच्यामुळे आम्ही हे जगा काढून ठेवतो. Amen. आमेन. You know, I know this is a little bit teaching, but it is good for you. आणि ही थोडीशी शिकवण आहे पण ही तुमच्यासाठी चांगली गोष्टी आहे. He wants that we remove that old garment, आणि देवाची इच्छा आहे की आपण जुना जो वस्त्र आहे ते the काढून ठेवले garment of पाहिजे sin आणि पापाचे वस्त्र काढले पाहिजे that makes us conscious of sin जो आपल्याला पापाचा विवेक देतो and conscious of punishment, आणि शिक्षाचा विवेक देतो conscious of guilt आणि दोषी भावना and देतो fear. आणि भीती देतो. Where because of all this, we have no standing before God. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपण देवापुढे काय उभे राहू शकत And नाही. He wants us to give a new garment, आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी आपल्याला एक नवीन जगा a दिले new पाहिजे, garment एक नवीन वस्त्र दिले पाहिजे where no one has ever worn before, जिथे कोणी ते जगा आधी घातले whereby नव्हते, even the vilest, the biggest sinner जिथे सर्वात मोठा दुष्ट पापी देखील can stand righteous before God तो नीतिमत्वताने देवापुढे उभे राहू शकत आहे as God Himself. जसं देव स्वतः उभा आहे. Hello? God kind of आणि righteousness देव प्रकारच्या where नीतिमत्वता there's no imperfection, जिथे कुठलाही अपरिपूर्णता नाही there's no taint of sin, आणि पापाच्या एक Even देखील the- डाग नाही consciousness of sin, आणि पापाची जाणीवता किंवा विवेक देखील नाही the perfect righteousness. आणि परिपूर्ण नीतिमत्वता. That is what God wants to put on you. आणि हीच गोष्टी देवाला तुमच्यावर घालायची इच्छा आहे. Amen. आमेन. And once He puts it on you, आणि एकदा देव ही जगा तुमच्यावर पांघरतो He will never remove it. देव कधीच तो काढणार नाही. Amen. आमेन. He never removes it. आणि देव तो कधीच काढत नाही. But maybe because of a wrong understanding of the word of God, पण तुमच्या देवाच्या वचनाच्या चुकीच्या ज्ञानामुळे किंवा समजमुळे you may feel it is removed. तुम्हाला असं वाटेल की ते जगा काढले गेले आहे. When you enter into feeling, the devil gives you many advices. जेव्हा तुम्ही भावनामध्ये प्रवेश करत आहे शैतान तुम्हाला अनेक सल्ला When you देतो. walk by faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने चालतो He cannot work on your life आणि शैतान तुमच्या जीवनामध्ये काम करू शकत because your नाही faith is based on Jesus कारण तुमचा विश्वास येशूवर आहे and what He did on the आणि cross येशूने क्रूसावर काय काम केलं for आहे you त्याच्यावर personally, तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या. and the devil has no say at all. मग शैतानाला मुळीच काय बोलणं नाही. But when you enter into feeling, पण जेव्हा तुम्ही भावनामध्ये प्रवेश करता then He can speak to you. मग शैतान तुमच्याशी बोलू शकतो. Amen. आमेन. Hello.
Now, this new garment आणि हा जो नवीन वस्त्र or आहे identity किंवा जी नवीन ओळख आहे is a person named Jesus Christ. आणि तो एक व्यक्ती आहे ज्याचे नाव आहे येशू ख्रिस्त. You can give a big clap. आपण मोठ्या टाळ्याने त्याला आदर देऊ शकत आहे. It is a special garment made for you. आणि हे विशेष जगा तुमच्यासाठी विशेष करून तयार केले गेले आहे. Amen. And this garment, a robe, आणि हा वस्त्र किंवा झगा is Christ Himself. तो ख्रिस्त स्वतः आहे. Later on, I'll teach you नंतर मी तुम्हाला about this, शिकवणार आहे taking some parables. आणि काय दाखला घेऊन. But let me establish a foundation. पण मी तुमच्यासाठी एक पाया स्थिर करतो. So this person is Jesus Christ, म्हणून हा व्यक्ती येशू ख्रिस्त आहे who is, जो आहे was, जो होता and will ever be आणि तो righteous. नेहमी नीतिमानच असेल. Amen. आमेन. He was righteous, He is righteous, He'll ever be righteous. तो होता नीतिमान, तो आहे नीतिमान आणि युगानुयुगसाठी तो नीतिमानच असेल. God puts that garment. आणि देव असा जगा तुमच्यावर पांघरतो It's called the best robe. आणि त्याला उत्तम जगा असं म्हटले गेले आहे. Amen. आमेन. The robe of heaven. आणि स्वर्गाच्या जगा The best robe, that is Christ. आणि सर्वात उत्तम वस्त्र जो ख्रिस्त स्वतः आहे. Where heaven doesn't see any sin. जिथे स्वर्ग कुठलाही पाप पाहत नाही. Amen. Amen. By the robe you can stand boldly. आणि त्या वस्त्राने तुम्ही धैर्याने उभे राहू शकत आहे. Once you wear that robe, एकदा तुम्ही ते वस्त्र पांघरले you must walk by faith तुम्ही विश्वासाने चालले with पाहिजे. this consciousness ह्या विवेकाने that Christ is my robe of की righteousness. ख्रिस्त माझ्या नीतिमत्वताच्या जगा आहे And He will not find any fault in me. आणि देवाला माझ्यामध्ये कुठलाही दोष दिसणार नाही. Amen. आमेन. See, that's the faith you need to build up. आणि अशा प्रकारचा विश्वास तुम्ही बांधले पाहिजे. Consciousness means faith. आणि जाणीवता म्हणजे विश्वास. Though you cannot see जरी तुम्ही पाहू शकत नाही that you're wearing Christ as your robe, की तुम्ही ख्रिस्ताला आपला झगा म्हणून पांघरले but आहे, you need to believe, पण तुम्ही विश्वास धरले पाहिजे which is more powerful than feeling. जो भावनापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Which connects you to grace. जो तुम्हाला कृपाशी जोड And you करतो have access to all the आणि blessings. तुम्हाला सर्व आशीर्वादामध्ये प्रवेश असतो. Amen. आमेन. Hello. I know a little bit teaching, but it is very powerful. आणि ही थोडीशी शिकवण आहे पण खूपच सामर्थ्यशाली गोष्टी आहे. I don't like to preach. Oh, chalo प्रार्थना करो. That I don't like to preach. आणि मला असं प्रचार करायला आवडत नाही. That is रडून what रडून many प्रार्थना people are करा. preaching. That shows, we are still like beggars and, what do you call, servants, and we have to beg and cry and असं अनेक लोक प्रचार करत आहे की तुम्ही भीक मागले पाहिजे, रडले पाहिजे, पण असं मी करत नाही. I don't preach that. आणि मी अशा प्रकारे I प्रचार know करत that may नाही. attract many people, आणि ही गोष्टी अनेक लोकांना आकर्षित करू शकत but आहे, it will not profit you at all. पण तुम्हाला तर मुळीच लाभ होणार नाही. You'll always be a child. तुम्ही नेहमी बाळच असेल, लेकरूच God wants you असेल. to become mature. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रौढ झाले पाहिजे. Amen. आमेन. The time we have is to become mature. आणि जी वेळ आता आपल्याकडे आहे ती प्रौढ होण्याची वेळ And आहे. we are in such a beautiful time. आणि आपण इतका सुंदर वेळेमध्ये आहे. We are in a new time. आपण नवीन काळामध्ये आहे. God has a timeline in heaven. आणि देवाकडे एक वेळ आहे, कालावधी आहे And this स्वर्गामध्ये. is God's time, आणि ही देवाची वेळ आहे, not the devil's. शैतानाची वेळ नाही. Amen. Unless you Amen. take hold of this. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीला धरत No, नाही, faith means, विश्वास म्हणजे faith gives the power to take hold आणि विश्वास तुम्हाला सामर्थ्य देतो त्या गोष्टीला धरून of ठेवण्यासाठी, what God provides by grace. जो देव आपल्याला कृपेने देतो. Amen. आमेन. Faith is not passive. आणि जो विश्वास आहे निष्क्रिय हम नाही. कुछ नहीं करने का, प्रभु करते रहेगा, ऐसा नहीं है. As active faith, आपला सक्रिय विश्वास आहे. we take hold आपण त्याला धरतो of what God has provided. आणि जो देवाने आपल्यासाठी पुरवून ठेवलेलं By आहे त्या grace. गोष्टीला आपण धरतो कृपेने. Grace means without merit. आणि कृपा म्हणजे योग्यता शिवाय, Provision without merit. पुरवठा योग्यता शिवाय. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. तुम क्या किया आज उसके बेसिस पे नहीं है, तुम्हारा विश्वास का बेसिस पे. Amen. विश्वास का बेसिस पे. Faith plus nothing. विश्वास अधिक काय नाही.
You have access into the provisions. तुम्हाला सर्व पुरवठामध्ये प्रवेश Faith आहे. plus nothing. विश्वास अधिक काही नाही. Religion will never say that. धर्म असं कधीच बोलणार नाही It doesn't even require faith. आणि धर्माला विश्वासाची देखील गरज अगर नाही. तुम वर्क्स कर रहे हो तो फेथ का क्या जरूरत है? अगर वर्क्स नहीं कर रहे तो विश्वास का जरूरत है. Amen. Religion sees तुम क्या 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 लाया, खाली हाथ कभी नहीं, क्या लेके आया, क्या किया, क्या नहीं किया, ये क्या क्या, वो क्या क्या. It's based on works. आणि जे धर्म आहे कामावर आधारित But असतो. grace is based on faith. पण जी कृपा आहे विश्वासावर आधारित असतो. Amen. Amen. Hello. We walk by faith. आपण विश्वासाने चालतो. Hello. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. तुमको बोला तुम काम मत करो तुमको देता है, तुम बोलेंगे क्या बहुत पसीना आ रहा है? नहीं. तुम बोले अरे खुशी से जाएगा. तुम बोला काम करो पसीना बहा गए. That is religion. आणि तो आहे धर्म. God's work is unique. आणि देवाचं जो काम आहे विशिष्ट आहे. Amen. आमेन. It's grace and all religion. आणि कृपा एक बाजूला आहे आणि सर्व धर्म दुसऱ्या बाजूला आहे. Remember that. हे लक्षात ठेवा. The Lord never came to establish any religion. आणि प्रभू येशू कुठलाही धर्म स्थापित करण्यासाठी He आले didn't come as a religious leader also. आणि तो एक धार्मिक पुढारी म्हणून देखील आले नाही. He came as grace, आणि येशू कृपा म्हणून आले. which means ज्याचा अर्थ आहे though you don't deserve, जरी तुम्ही लायक you नाही, don't merit, तुम्ही योग्य नाही you don't work, आणि तुम्ही काम करत you can नाही, believe. तुम्ही विश्वास करू शकत and आहे receive. आणि प्राप्त करू शकत आहे. Amen. आमेन. हेलो. बहुत लोगों को ये समझ में नहीं आता बिकॉज उन लोग बहुत रिलीजन स्टडी किया है. सडनली कृपा में आता है, अरे ऐसा कैसा प्रभु फुकट देगा, मैं कुछ भी नहीं किया तो देगा कैसा. सो दे डोंट अंडरस्टैंड. म्हणून त्यांना काय कळत नाही. यू मस्ट ट्रस्ट गॉड. तुम्ही देवावर भरोसा ठेवले व्हेन पाहिजे. ही सेज इट, जेव्हा देव बोलतो जस्ट बिलीव. फक्त विश्वास करा. यू एंटर इन. मग तुम्ही आत प्रवेश ओके, करता. लेट्स गो लिटिल फर्दर. आपण पुढे जाऊया. So now anyone who believes in the Lord Jesus Christ. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास Now करतो. when we say when you believe in Jesus Christ, जे आपण बोलतो येशू ख्रिस्तावर विश्वास करणे, it just doesn't mean मैं believe करता हूँ. ह्याचा अर्थ असं असंच नाही मी विश्वास करतो. This also means ह्याचा अर्थ हे देखील आहे you have believed in the finished work of Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामावर देखील विश्वास करत आहे. That is very important. आणि ही गोष्टी खूप महत्वाची आहे. You know, बहुत लोगों को समझ में बिलीव मत, हाँ ठीक है मैं विश्वास करता हूँ, पर उनको मालूम नहीं क्रूस पे क्या किया प्रभु ने, कुछ भी मालूम नहीं. नहीं. Based on what all he did, आणि जे काय गोष्टी येशूने केले त्याच्या आधारे when you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करता everything is free. प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहे. Amen. आमेन. He worked for it. आणि येशूने त्याच्यासाठी The काम केलं. salvation is the work of God. आणि जो तारण आहे देवाचं काम आहे. To give you salvation, तुम्हाला तारण देण्यासाठी God did the work. देवाने काम पूर्ण That's केलं. why his work is perfect. म्हणून देवाचं काम सिद्ध आहे, परिपूर्ण आहे. No one can find fault. आणि कुणाला त्याच्यामध्ये दोष दिसू When you शकत believed नाही. in Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवले you are saved. तुमच्या तारण झाले. कोई उसका आर्ग्यूमेंट नहीं है. That's why we can say today, म्हणून आज आपण बोलू शकत आहे. if someone asks you, जर कोणी तुम्हाला are you विचारलं, going to heaven? तुम्ही स्वर्गात चालले का? नहीं, मैं कोशिश कर रहा हूँ, ये तराजू में मैं बहुत बुरा काम हो रहा है, ये तराजू में अच्छा काम कर रहा हूँ, मगर मालूम नहीं अच्छा काम ज्यादा है क्या बुरा काम ज्यादा है, हमको कुछ मालूम नहीं, तराजू तो प्रभु दिखाता नहीं. ऐसा नहीं बोलेगा तू. The people of the world, जगाचे लोक they don't know. त्यांना माहिती नाही. Are you going to heaven? नहीं, मैं कोशिश कर रहा हूँ, तुम्हें अच्छा स्वर्गात काम कर रहा हूँ चालना अभी. कल भी थोड़ा पाप हो गया है, वो तराजू नीचे आ गया रहेगा. आज थोड़ा दान दक्षिणा करूंगा वापस आएगा. तो उनको मालूम भी नहीं है. So they live with fear. म्हणून ते भीतीने जगत आहे. But we don't talk like that. पण आम्ही असं भाषा बोलत नाही. Amen. आमेन. The work of salvation was done by God. आणि तारणाचे काम देवाने केले. Hello. There's no imperfection. आणि त्याच्यामध्ये कुठलाही You अपरिपूर्ण asked to believe. आणि तुम्हाला फक्त सांगितले When गेले you की तुम्ही believe, विश्वास करा. जेव्हा तुम्ही विश्वास You enter करता into the salvation of God तुम्ही देवाच्या तारणामध्ये प्रवेश करता. by God, आणि देवाच्या द्वारे from God, देवापासून the only righteous judge. आणि एकुलता एक And नीतिमान when he doesn't न्यायाधीश. find fault in you, आणि जेव्हा देवाला तुमच्यामध्ये काही दोष दिसत नाही who can say anything about you? मग तुमच्या विषयी कोण काय बोलू शकतो. Amen. आमेन. Hello. You know, there's one brother, you आणि know, एक भाव आहे the wife was saying,
आणि पत्नी बोलत होती You know, these people don't go to any church, आणि हे लोक कुठल्याही मंडळीत or they जात go to some dead church, किंवा ते कुठल्याही मृत मंडळीत जातात and that man is so tensed up, आणि तो मनुष्याला तो इतका तणावग्रस्त आहे, full of tension, पूर्ण तणावग्रस्त आहे, and that's why there's a possibility of heart attack. म्हणून हृदय झटकाची एक शक्यता असतो. So I told this sister, म्हणून ह्या बहिणीला what पास्टरने I सांगितलं sense, I tell. आणि जो मला जाणीव होतो तो मी बोलतो He is having much tension, आणि त्या मनुष्याला खूप तणाव आहे and this tension is based on the wrong knowledge. आणि हा जो तणाव आहे चुकीच्या ज्ञानावर She आधारित said, I आहे. asked him, आणि तिने सांगितले मी त्यांना but विचारले he doesn't tell. पण तो काय बोलतच But नाही. later on, then she came to know पण नंतर जेव्हा तिला समजली he has fear की त्याच्यात भीती आहे that he is not perfect or righteous, की तो सिद्ध नाही, नीतिमान नाही, म्हणून so he fears of going to hell. म्हणून त्याला भीती वाटते की तो नरकात जाणार That's the fear he carries. आणि असं भीती त्याच्यामध्ये आहे And because of that fear, he has so many sickness. आणि त्या भीतीमुळे त्याच्यामध्ये अनेक And आजार because आहेत of that, he drinks. आणि त्याच्यामुळे तो दारू पितो Because he doesn't want to live this natural life. कारण त्याला हा नैसर्गिक जीवन जगायची He इच्छा आहे. hides behind the alcohol. आणि तो दारूच्या मागे लपतो. But later on, when this alcohol goes down, पण जेव्हा नशा खाली जातो he's frightened. तो घाबरतो. अगर मर गया तो नरक गया तो वापस तो नहीं आएगा. So that fear. म्हणून ती भीती आहे त्या This मनुष्यामध्ये is because of lack of right knowledge of God's word. आणि ही ह्या गोष्टीमुळे आहे कारण त्याच्याकडे देवाच्या वचनाचं योग्य ज्ञान नाही म्हणून. Because do you think that this work of salvation is man-made? आणि तुम्हाला वाटते की हा तारणाचे जो काम आहे मनुष्याने बनवलेली आहे Religion is man-made. आणि धर्म मनुष्याने बनवलेली आहे They have to do all this to be saved. आणि त्यांना हे सर्व कार्य करावं लागतं तारण And man's मिळवण्यासाठी. work is always imperfect. आणि मनुष्याचे काम नेहमी सिद्ध नसतो, Man is a अपरिपूर्ण sinner. असतो. मनुष्य एक पापी आहे How can his works be without sin? आणि त्याच्या काम पापाशिवाय कसं असू शकतो. A tree is known by its fruit. आणि एक झाड आपण त्याच्या If the फळाने tree is ओळखतो. bad, the fruit is bad. जर झाड वाईट आहे तर फळ वाईट आहे. If man is bad, जर मनुष्य वाईट आहे so is he. आणि तसं तो आहे, How can his works be good? मग त्याचं काम कसं काही चांगलं होऊ शकतो. That's the fear. आणि हीच भीती आहे. So know the right word. म्हणून योग्य वचन जाणून घ्या. Salvation is the work of God. आणि जी तारण आहे देवाचीच काम आहे. Amen. आमेन. So when you believed in his work, म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या कामावर विश्वास केला, how can you doubt? आता तुम्ही कसं शंका बाळगू शकत आहे. परमेश्वर ने पूरा काम किया स्वर्ग जाने का. जो क्रूस में जो भी हुआ है वो हमारे लिए किया ताकि हम लोग स्वर्ग में जाए और कॉन्फिडेंस के साथ जाए. थोड़ा भी डाउट नहीं आना चाहिए. Amen. Amen. How can you doubt God? आता तुम्ही देवावर कसं शंका बाळगू शकत आहे. He never lies. देव कधीच खोटा बोलत The नाही. Bible says he's not a man to lie. आणि शास्त्र म्हणत आहे देव मनुष्य नाही खोटं The बोलायला. Bible says God is truth. आणि शास्त्र म्हणत आहे देव सत्य He आहे, is light. तो जीवन आहे In him is no darkness at all. आणि तो प्रकाश आहे, त्याच्यामध्ये मुळीच अंधकार नाही. Amen. आमेन. When you can believe in human beings, जेव्हा आपण मनुष्य जातीवर विश्वास करू शकतो, how can you not believe in God? मग तुम्ही देवावर कसं विश्वास करत नाही. Humans are not gods. आणि मनुष्य काय देव नाही. Though God calls us that way, जरी देव आपल्याला The देवच small बोलत G. आहे, छोटा देव बोलत आहे, the creation निर्मिती देव is the बोलत आहे, creator. तो निर्माण करता आहे. Amen. आमेन. This speaks of doubt and unbelief. आणि ही गोष्टी जी आहे अविश्वास आणि शंकाविषयी बोलतो. If you're not sure you're going to heaven, जर तुम्हाला खात्री नाही की तुम्ही स्वर्गात चालले even आहे, after believing in the Lord Jesus, येशू ख्रिस्तावर विश्वास there केल्यानंतर is some problem. मग काहीतरी समस्या आहे तुमच्यामध्ये. Amen. आमेन. God doesn't want you to live that kind of life. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही असं प्रकारचे जीवन जगले हमेशा पाहिजे. डर से क्या मालूम क्या होगा क्या मालूम. ऐसा नहीं चाहता है. ऐसा रिलेशनशिप प्रभु ने नहीं चाहा है हमारे लिए. पिताजी बच्चे का रिश्ता चाहिए उसको जो बिल्कुल डर नहीं. That's why he says those who enter the kingdom are like small children. म्हणून देव म्हणत आहे जे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करत आहे ते लहान लेकरांसारखे Like small बाळांसारखे. children. ते लहान लेकरांसारखं आहे. Who knows? Daddy will take care. ज्यांना माहिती आहे पिता त्यांची काळजी घेणार. बच्चे लोग कैसा है? अरे डैडी देखभाल करेगा. डैडी एकदम पतला भी रहेगा. अरे डैडी मारेगा 10 लोग. इतना ट्रस्ट है उन लोग को. Okay, let's go a little further. पण पुढे जाऊया. So,
What does it mean when you say, I believe in Jesus Christ? ह्याचा अर्थ काय आहे? जे आपण बोलतो आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास You करतो, need to go deeper. तुम्ही खोल गेले पाहिजे, Then you'll have faith मग तुम्हाला विश्वास and असेल access into God's blessing. आणि देवाच्या आशीर्वादामध्ये मग तुम्हाला प्रवेश This असेल. also means ह्याचा अर्थ हे देखील आहे that he is someone की तो कोणीतरी who आहे is identified in the death, burial, and resurrection of Jesus Christ. आणि जो येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये पुनरुत्थानामध्ये सामील आहे, तो तसा तो व्यक्ती आहे. Amen. आमेन. The Lord did not die separate from you. आणि प्रभू तुमच्या व्यतिरिक्त मरण पावले नाही He became us. आणि तो आपण झालं He took us. आणि त्यांनी आपल्याला In his धारण केलं death, त्याच्या मृत्यूमध्ये, burial, resurrection. त्याच्या पुरावामध्ये आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये. When he paid it all, जेव्हा त्यांनी पूर्ण फेड he said, केली, it is finished. त्यांनी सांगितलं पूर्ण झाली. It's a shout not only for himself but for you. आणि ती विजय घोष फक्त त्याच्यासाठी नाही, तुमच्यासाठी देखील होता. तुमच्यासाठी पण आहे. Amen. 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 It is finished. आणि ती जय घोष जी आहे ती पूर्ण झाली आहे, तुमच्यासाठी देखील आहे. You can also shout that way. तुम्ही देखील असं ओरडू शकत आहे. जो भी punishment, नरक था, suffering था, बीमारी था, curse था, over. आणि ती सर्व पूर्ण झालेली आहे. Amen. आमेन. तुम लोग पढ़ते हैं, Jesus said, it is finished. आणि तुम्ही असं वाचत आहे की येशूने सांगितले पूर्ण झाली आहे. और तुम जीसस बोला कर खत्म हो गया, हमारा तो चालू है. तुम्हारा कैसा चालू है? You are identified with him. आणि तुमची ओळख येशू You ख्रिस्ताबरोबर are identified in him. आणि तुमची ओळख त्याच्यामध्येच आहे. Amen. आमेन. When he was paying, जेव्हा तो भरत होता, you were paying. तुम्ही भरत होते. When he died, जेव्हा येशू मरण You पावले, died. तुम्ही मरण when पावले. he rose up, जेव्हा येशू पुन्हा उठले, that means he finished his work. त्याचा अर्थ आहे की त्यांनी आपलं काम You पूर्ण- rose up. तुम्ही देखील पुन्हा So उठले, the work is finished. म्हणून काम आता पूर्ण झाली आहे. Amen. आमेन. Hello. अभी प्रभु, तुम प्रभु के नजर में एकदम अच्छे हो. Amen. Amen. He didn't separate you. आणि प्रभूने तुम्हाला त्याच्यापासून वेगळा केलाच नाही. Hello. Are you understanding? तुम्हाला कळत आहे का? This is faith. आणि हा विश्वास Faith आहे. relationship. आणि विश्वासाच्या नातेसंबंध. तुमको दिखेगा नहीं मैं क्रूस पे गया, मैं मर गया, मैं जी उठा. दिखता नहीं. मर दिखने से ज्यादा faith is a reality. आणि विश्वास एक हकीकत आहे. Amen. आमेन. It's happened in the spiritual realm, आणि ती आत्मिक जगामध्ये घडली आहे. which is greater and higher and primary. आणि जी सर्वात श्रेष्ठ आहे, उंच आहे, Then the मूलभूत natural. आहे, नैसर्गिक पेक्षा Then the sense realm. आणि इंद्रियांच्या जगांपेक्षा. That's why God says, walk in the highest realm, that is faith realm. म्हणून देव म्हणत आहे सर्वात उंच जगामध्ये चालला ती आहे विश्वासाची जगामध्ये. Though you don't see. जरी तुम्ही पाहत नाही. Amen. Amen. हेलो, अगर रिपोर्ट आया बीमार है तुम, हाँ, डॉक्टर बोला रिपोर्ट बीमार है, फिर सब शुरू होता हमारा. You enter the natural. मग तुम्ही नैसर्गिक मध्ये प्रवेश करता. You never enter in the spiritual. तुम्ही आत्मिक मध्ये प्रवेश Never करत enter in the faith. विश्वासात प्रवेश करत नाही. No. तुम्ही म्हणत नाही नाही I believe I'm healed. मला विश्वास आहे मी In आरोग्यदायक आहे. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. See, you must confess that way आणि boldly. तुम्ही असं प्रकारे धैर्याने कबुली केली पाहिजे. You know, God tells us, देव आपल्याला बोलतो don't tolerate आणि सहन करूच नका. sickness. आजाराला सहन Don't करू, tolerate darkness. अंधकाराला सहन करू नका. He's telling his children. आणि देव आपल्या लेकरांना बोलत आहे. Amen. आमेन. How you're not going to tolerate? आणि तुम्ही कसं सहन नाही By करणार? building your faith life. तुमच्या विश्वासाच्या जीवनाची बांधकाम करून. You don't build your faith life by, excess kasrat. No. Only knowing the word. फक्त वचन जाणून तुम्ही विश्वासाची बांधकाम करत आहे. When your faith, it pleases God. जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो ही गोष्टी देवाला संतुष्ट करतो. Because you put God first. कारण तुम्ही देवाला प्रथम स्थान देतो. Amen. आमेन. The Bible says, without faith, it is impossible to please God. शास्त्र म्हणत आहे विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे तुम अशक्य जो आहे. भी करते हो, अगर विश्वास से नहीं करते हो, वो प्लीज नहीं करता लॉर्ड को. See. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करता, suppose you are fighting. समजा तुम्ही झगडत आहे The doctor says you are sick. आणि डॉक्टर म्हणत And आहे you तुम्ही say, आजारी. "No. तुम्ही म्हणत आहे नाही I am healed. मी आरोग्यदायी By आहे. stripe I was healed. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य That मिळाले. pleases God. आणि ही गोष्टी देवाला प्रसन्न Because you करतो. are talking faith, you are saying, I believe in you. कारण तुम्ही विश्वास बोलत आहे आणि तुम्ही बोलत आहे देवा मी तुझ्यावर विश्वास करतो. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का? God is pleased. देव संतुष्ट होतो.
Then that person will start, अच्छा बीमारी है क्या, फिर सब क्या क्या करने का. Faith का एक भी नहीं उसमें चीज. You're not pleasing God. मग ते देवाला How can संतुष्ट- God work? मग देव कसं काम करू He शकतो? works by faith. आणि देव विश्वासानेच काम करतो. In the Bible you see, आणि शास्त्रामध्ये आपण Jesus पाहतो, told them, येशूने त्यांना सांगितले, do you believe? तुम्ही विश्वास करत आहे का? Why does the Lord say like that? आणि प्रभूने असं का सांगितले? Even that lady with the issue of blood, आणि ती रक्तस्रावाची स्त्रीकडे देखील when she was healed, जेव्हा ती बरी the झाली, Lord made everyone to understand, प्रभूने सर्वांना कळवले to hear what you are saying. आणि ऐकायला तो जो बोलत होता, Your faith has made you well. तुझ्या विश्वासाने तुला आरोग्यदायी He didn't say, केले my आहे. faith. म्हटले नाही की माझ्या विश्वासाने तुला तुम्हारा आरोग्य- विश्वास से आरोग्य मिला तुमको. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Amen. आमेन. Everything is connected to faith. प्रत्येक गोष्टी विश्वासाशी जुडलेली आहे. Or faith, how does faith come? आणि विश्वास कसं येतो? By hearing and hearing the right word. आणि योग्य वचन ऐकून व ऐकून. That's why I tell you. म्हणून मी तुम्हाला सांगतो, You know, this is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने You know, मला सांगितले, When Jesus was on this earth, जेव्हा येशू ह्या भूतलावर होता before going to sleep, आणि झोपी जाण्याच्या he would आधी, even take a scripture in his mind. आणि तो एक वचन त्याच्या मनात घेत असता. Hello? It's good. आणि चांगलं आहे. जो टीवी में देखा हत्यारा मार रहा है, ये खून खराबा कर रहा है, वो देख के तुम सोता है. फिर रात भर वो हत्यारा का धाता. सकाळी काय झालं माहिती ना, डोके फिरलं मला. हाँ? सब वो खून खराबा दिख रहा है. और देखेगा नेचुरली ना. तुम लास्ट क्या देख के सोया वो इम्पोर्टेंट है. फुल डे क्या किया वो इम्पोर्टेंट है. फुल डे प्रभु को हाथ में लगाया, वचन को हाथ में लगाया, पूरा दोस्त के साथ घुमा, पूरा घुमा फिरा, सब किया. Everything has entered your soul and you sleep. प्रत्येक गोष्टी तुमच्या जीवात प्रवेश Then the केल्या आणि thoughts तुम्ही take झोपेत- over. मग विचार तुमच्यावर Then ताबा करतो. tormenting dreams come. मग पीडामय तुम्हाला स्वप्न पडतो. Before you go to sleep, आणि झोपी जाण्याच्या आधी cleanse your life. तुमच्या जीवनाला शुद्ध Read the करा. word वचन वाचा and then go to sleep. आणि मगच झोपी जा. Amen. Amen. See, it is in your hands. आणि सर्व तुमच्या हातात आहे. You can't just say, प्रभु करो काहीतरी. वो नहीं है अभी. प्रभु करो ने सब कर दिया है प्रभु ने. प्रभु ने सब कुछ कर दिया है. Amen. Amen. और तुमको लेके कर दिया है. तुमने देखा भी सब हो गया है. It is finished. ये भाषण हम लोग उसके अंदर थे जब भी बोला उसने. आणि That is the way you have to see. हे पूर्ण झाले आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता तेव्हा त्यांनी सांगितले. Amen. Amen. When it says it is finished, जेव्हा येशूने सांगितले पूर्ण झाले आहे, that is applies to you. आणि ती तुम्हाला देखील लागू होतो. खत्म. अभी आगे कुछ नहीं करने का जरूरत है हमको. It is finished. पूर्ण झालेली आहे. Amen. आमीन. He has given you a finished place. आणि येशूने तुम्हाला एक समाप्त झालेली जागा दिलेली आहे. What are you trying to add to the finished work? आणि पूर्ण झालेल्या कामामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीची भर घालायचा प्रयत्न करता? You cannot add to a finished work. आणि समाप्त झालेल्या कामामध्ये तुम्ही काय जोड करू Now शकत your नाही. work is only believing, आता तुमच्या काम फक्त विश्वास which धरणे is आहे. more powerful आणि जी खूपच सामर्थ्यशाली आहे than the sense realm. इंद्रियांच्या जगापेक्षा. Amen. आमेन. Be conscious of this. आणि ह्या गोष्टीची विवेक ठेवा. Take care what you take in. आणि जपा की तुम्ही कुठल्या गोष्टी Last आत time I घेता. gave that message. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला तो There संदेश are दिला. many things around you. आणि तुमच्या अवतीभोवती खूप गोष्टी आहेत. बहुत सारा चीज है. Like storm. आणि वादलासारखं अंदर आने का कोशिश कर रहा है. You know that Jesus was going with the disciples in the boat. जय येशू नावेत What was Jesus doing? येशू काय Sleeping. करत होता? झोपी गेला. The disciples were talking. आणि शिष्य बोलत होते. Suddenly storm came. अचानक वादळ आले. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. It wanted to enter. आणि त्याला आत याची इच्छा Drown होती. them. त्यांना बुडवायची इच्छा होती. There are many things happening आणि अनेक गोष्टी होते that wants a place in your life. ज्याला तुमच्या जीवनात एक जागा पाहिजे. Fights at home, आणि घरामध्ये marital भांडण, problems, वैवाहिक अडचण, financial problems, आर्थिक अडचण, sickness, disease problems, आजार रोगाची समस्या, many things, अनेक गोष्टी all floating around, आणि सर्व आजूबाजू तरंगत आहे. looking for a place in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये जागा बघत आहे. What are you going to do? मग तुम्ही काय करणार? What was Jesus doing? येशू काय करत होता? In the midst of the storm, in the midst of the water, you're आणि sleeping. त्या वादलाच्या अवतीभोवती, पाणीच्या अवतीभोवती येशू झोपी गेला होता. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे He बघा. was resting. आणि तो विश्रांती करत होता. Resting shows trusting आणि विश्रांती करणे म्हणजे भरोसा करणे, in God. देवावर भरोसा करणे. Amen. आमेन.
not allowing anything to affect him. आणि कुठल्याही गोष्टी त्याच्यावर इजा करायच्या तो परवानगी देत He नव्हता. won't allow these things to enter. आणि तो ह्या गोष्टीला आत याची परवानगी देणार नाही. Amen. आमेन. Let the things be outside. आणि बाहेरच गोष्टी असू द्या. रहने दो ना. आणि प्रॉब्लेम ते रहने गोष्टी दो ना. बाहेरच असू द्या, समस्या बाहेरच असू द्या. वायरस चल रहा रहने दो ना. आणि विषाणू आहे, राहू द्या ना. काय को उसके पीछे जाता है क्या, और क्या बोलता है, और कितने लोग मरे, कितना. It will be around you. आणि ही गोष्टी तुमच्या अवतीभोवती असेलच. But Holy Spirit said, पण पवित्र आत्मा सांगतो he was in the storm, तो वादलात होता, but he never made the storm part of his life. पण त्यांनी वादलाला आपला जीवनाचा भाग कधी How? बनवले नाही. How? कसं कसं How did he do it? आणि येशूने कसं केले? By faith. विश्वासाने. That's why when the storm started to enter the boat, म्हणून जेव्हा पाणी नावेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, Jesus got up येशू उठला and he said, why did you fear? आणि येशूने त्यांना सांगितले, तुम्ही का भ्याले? Why did they fear? आणि ते का भ्याले? Because they had no faith. कारण त्यांच्यामध्ये Where is your विश्वास- faith? तुमचा विश्वास कुठे आहे? That means if you had faith, त्याचा अर्थ की जर त्यांच्यात विश्वास you'll असते, be trusting in his word तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास केले and let असते, it make any sound. आणि कुठलाही आवाज ते समस्या करू द्या, It won't enter your life. तुमच्या जीवनात ती समस्या प्रवेश करणारच नाही. Amen. Amen. Hello. Either you let in एक or, तर तुम्ही or आत- you keep it out. It is in your hands. त्या समस्याला तुम्ही आत याची परवानगी देत आहे किंवा बाहेर ठेवत आहे, हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे. Amen. आमेन. डोंट थिंक सब प्रभु सगळे तुझे छोड़ ले, तू ही सब कर. ऐसा नहीं है. तो हम लोग को चर्च को भी आने की जरूरत नहीं, प्रार्थना करने की जरूरत नहीं, बाइबल पढ़ने की जरूरत नहीं, स्तुति भी करने की जरूरत नहीं. प्रभु सब देख लेगा. वो गलत है. You have been given the greatest weapon, that is faith. आणि तुम्हाला सर्वात मोठं शस्त्र दिले गेले आहे आणि तो आहे विश्वास. Okay, I'll continue this message tomorrow. आणि उद्या मी हा संदेश चालू ठेवणार आहे. So, you are a person तुम्ही एक व्यक्ती आहे who have entered into Christ ज्यांनी ख्रिस्तामध्ये प्रवेश in केला his work. आणि त्याच्या कामामध्ये Because प्रवेश केला. Jesus didn't come to do his work for himself. कारण येशूने तो काम स्वतःसाठी करण्यासाठी आले He did नाही, it for you and me. आणि त्यांनी तो काम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केला. बहुत लोग आके गए दुनिया में, खुद के लिए करके गए. उनको आने का नहीं था, अपने आप आए. उन लोगों ने सोचा मैं अभी ना धरती पे आऊंगा, आदमी के रूप में आऊंगा, मैं ऐसा करूंगा. ऐसा कोई सोचा क्या? नहीं. तुम आया, उसके बाद आँख को निकाल देखा, अच्छा फिर भी समझ में नहीं आया बचपन में. तुमको थोड़ा बड़ा बड़ा होने के बाद अच्छा मैं आदमी हूँ क्या, अच्छा अच्छा ये मेरा माँ है, ये मेरा बाप है, ये मैं इंडिया में हूँ, अच्छा ये सब लोग मेरे दोस्त लोग हैं. उसके बाद समझ में आया. उसके बाद अभी पढ़ाई करूँगा, अभी आगे मैं ये कोर्स करूँगा, ये बनूंगा. उसके बाद तुम सोचा. एक ही व्यक्ति सोच समझ के आया, वो प्रभु यीशु. Amen. Amen. See, he came with a mission. आणि येशू एक उद्देश घेऊन आले Hello. He came with a choice. आणि तो एक निवड घेऊन आले. He didn't come for himself. आणि येशू स्वतःसाठी आले नाही. He's already there, or he was already there in the word, in heaven as word. आणि तो आधीच होता स्वर्गामध्ये वचन म्हणून. He didn't need to come as a man. आणि त्याला मनुष्य रूप धारण करून याची He काय came गरज for नाही. us. आणि येशू आपल्यासाठीच आले, Identified with us. आपल्या बरोबर तो एक झाला. A one without sin. आणि एक जो Became निष्पाप sin. होता, तो पाप झाला. Amen. Amen. He only came for us. आणि येशू फक्त आपल्यासाठीच आले. And when he finished it, आणि जेव्हा त्यांनी काम पूर्ण he केलं, went back to heaven. तो परत स्वर्गात गेला. Amen. Amen. Hello. He's the only one आणि तो एकुलता एक व्यक्ती आहे who came for us जो फक्त आपल्यासाठीच आले with a mission in hand. आणि एक ध्येय घेऊन हातामध्ये. Amen. आमेन. वो खुद के लिए वो शैतान को हराए नहीं, वो तो परमेश्वर है. शैतान को फूंक क्या तो भाग जाएगा वो. हमारे लिए किया, मनुष्य रूप लेकर हमारे लिए किया ताकि हम उस पे जय पाए. Amen. आज शैतान पे हम जय पाए क्यों? प्रभु यीशु के कारण. आमेन. Amen. Hello. Today the devil fears you. Why? आज शैतान तुम्हाला का घाबरतो? Because you identified with कारण Jesus. तुम्ही येशू बरोबर एक झाले आहेत. तुमची ओळख येशू बरोबर एक झाली आहे. Amen. आमेन. इतना बड़ा डेविल जो बॉम्ब को नहीं डरता, तुमको डरता है वो. उसको कोई भी बॉम्ब से भी नहीं उड़ा सकता है. इज अ स्पिरिट बीइंग.
तो एक आत्मिक व्यक्ती आहे Hello? It's a spirit being. आणि तो एक आत्मिक जीव आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? And he's frightened of you. आणि शैतान तुम्हाला घाबरतो Only a Christian. फक्त एक ख्रिस्तीला, Because you identified with Christ. कारण तुम्ही ख्रिस्ताबरोबर एक You're one झाले. with Christ. तुम्ही ख्रिस्ताबरोबर एक आहे. Amen. आमेन. Look at this. You saw this? आणि तुम्ही हे पाहिले का? Out. Jesus did this for us. येशूने हे सर्व See, आपल्यासाठी. today the devil fears us. Why? आज शैतान आपल्याला का घाबरतो? He may shout and he may try to kill us, but तो कुछ नहीं कर किंचाळू सकता. शकतो, आपला खून करायचा प्रयत्न करू पर शकतो, जिसमें पण प्रभु काय करू यीशु शकतो? नहीं है वो बर्बाद कर देगा उनको. Amen. Not because मैं बहुत पढ़ा लिखा हूँ, मैं बहुत पहलवान हूँ, वो डरता है. नहीं नहीं नहीं. प्रभु यीशु के कारण. Amen. Amen. प्रभु यीशु के कारण. You need Jesus. तुम्हाला येशूची गरज आहे. You need Jesus. तुम्हाला फक्त येशूची गरज आहे. If you want to know one person, you must know Jesus. जर तुम्हाला एक व्यक्ती जाणून घ्यायची इच्छा आहे तर तो आहे your येशू. life. तुमच्या जीवनामध्ये He is तुम्ही the येशूला only जाणा. one. तो एकुलता एक व्यक्ती आहे. Amen. आमेन.